माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आज आमचं प्लॅनिंग आहे, तरी पण आम्ही दीड वर्षानंतर आमचं प्लॅनिंग आहे फिरायला जायचं. 1.5 वर्षाच्या आधी आम्ही गेलो मालवणला, गावातली मित्र होते. आणि आत्ताचं प्लॅनिंग आहे पण गोव्याला जायचं. तर माझ्या संग हा एक मित्र आहे आणि निखिल एक मित्र आहे. त्या आम्ही जयशंकरात उतरले आहे आणि आमचा याचा स्टँड आहे. इथनं बस पकडायची, डायरेक्ट मिरजेची पकडायची, तिथनं डायरेक्ट रेल्वे असले. आता बसमध्ये बरोबर बघू शकता आहे आम्हाला तब्बल अर्ध्या तासानं आम्हाला गावल्या बस बरोबर पोचले. दाखवतो तुम्हाला आता कसं वाटेल मिरज जंक्शन काढता ठिकाणचं मस्त. तो कायम सरासरी भेटतोय, पूर्ण पंढरपूर करतोय, बालाजी करतोय, सगळी साईड करतोय मस्त. एक नाही दोन नाही. आणि आता तिकीट काढायला म्हणून आम्ही केला लावतो. आणि तिकीटचे पैसे कोणाकडे विचारणार नाही सर, तिकीटचे पैसे आहे माझ्याकडे. त्यामुळं काय जरा सुद्धा प्रश्न नाही. ते 11 वाजता आणि गाडीचं टायमिंग झाले 1:11, 3 तास गाडी लेट आहे. चौकी पॉवर बँक आणि आम्हाला त्यात लावायला नाही घावणं आले. हवा चालू पण आहे. मस्तपैकी लावाव, बसाव आणि जाव. आम्ही 1 तास झालं बसले इथं. काय आम्हाला लागल्यात भुका. चकले आणलाय निखिल, जरा दाखव. पापडी काय मस्तपैकी. अहो अच्छा तुम्हाला एक दाखवतो. त्यांच्या घरातल्या बिस्किटचं दुकान दिलं. अहो का बिस्किट चहा खाणे आणि मस्तपैकी. हे बघा दणका कसा उडवायला लगेच. 12 वाजून किती 4 मिनिटं झाल्यात आणि तो बाबा थांबला अजून इथं. आणि रेल्वे फायनली आम्ही तिकीट काढलेलं आहे जनरलच्या डब्याचं. आता 12, 12:30 काय तर वाजल्यात. अजून ट्रेन तर काय आलं नाही. बहुतेक ह्या ट्रेन नंतर ती दुसरी ट्रेन येईल पुढची. मग डायरेक्ट जनरलमध्ये डब्यात जर का बसायला जागा मिळाली तर बसायचं, निवांतमध्ये जायचं. बरोबर 12:30 वाजले आणि आम्ही मस्तपैकी जंक्शनपाशी फोटो बिटो काढले. ह्या पोचणार आहे 8 वाजता. सकाळी 8 पर्यंत पोचणार आहे. गर्दी आम्ही कुठलं आहे रे, कुठलं रेल्वे स्टेशन आहे? कुची काय तर आहे. आणि रेल्वे स्टेशनवर कोण कुत्र नाही, पूर्ण असं सुनसाड आहे. अर्धा तास प्रवास करून गटप्रभा रेल्वे स्टेशनवर आले. आम्हाला स्टेशन दाखवतो कसं आहे. पार्क सगळं शांत आहे. आत्ता सध्या आम्ही आहे बेलगाव स्टेशनमध्ये आणि आम्हाला फायनली हो का जागा मिळालेली आहे. तासानंतर 3 तासानंतर जागा झोपलाय. फायनली जागा मिळाली. पूर्ण गाडी मोकळी झालेली आहे आणि आम्ही आहे बेलगाव स्टेशनमध्ये. तू चार्जर ठेवलायस ना? आता पाठीचं 5 वाजून 50 मिनिटं झालं आणि मी चहा प्यायला झोप काढलं एक मस्त. वॉटरफॉल पण काय दिसायला नाही. कधी स्टेशन झोपायचं म्हणलं तर रांडे हळूहळू पडत चालायचं. तर नमस्कार, वेलकम टू गोवा. सकाळचं 7 वाजून 13 मिनिटं झाल्यात आणि आता सकाळचं 8 वाजून 9 मिनिटं झाल्यात. आमची ट्रेन 3 तास लेट होती आणि आम्ही आले मडगाव रेल्वे स्टेशनमध्ये आले सध्या. आणि इथनं बस करायचं आणि डायरेक्ट बीचकडे जायचं. बघू शकता आहे कसं आहे. 3 तास लेट रे बाबा गाडी. चला डायरेक्ट पुढे जाऊया, बसमध्ये भेटू. रेल्वे स्टेशन आले बघू शकता. रे बाबा कसली पब्लिक आहे. बस नाही तर कशानंतर जाऊया. पहिला नाश्ता करा मस्त खायचा.
मग आपण जाऊया रशियन बघू शकता. म्हणताना म्हणते गोव्याला कल्चर एकदम ह्याच्या साईडचा आपला आता बस कुठं वाटते बघा. होते माझ्या मतानं यूट्यूबला मी बघितलं बस त्या साईडला काय तर लागेल काय तर आधी नाश्ता करावा आपण आणि मग जावा. चालत चालत खाली आहे आणि तुम्ही बघू शकता मडगाव रेल्वे स्टेशन कसला आहे. तुम्ही तर गाडी पण रेंटला घेऊ शकता. इकडं पण आहे आणि इकडे 4 चाकी आहेत. आम्हाला इथनं पहिला बस जायला आहे आणि मग तिथनं कोल्हाटीची बस आहे. हा याला अवघड आहे रे बाबा. शीट गरम आहे. आजचा प्रवास चालू झालेला आहे. मला गाडी भेटल्या कोलवायची तर डायरेक्ट बीचमध्ये बसणे आणि आम्ही जाणे. पूर्ण बस सगळी मोकळीच्या मोकळी आहे. बघा गेल्या गेला कोंब्यात. फायनली कमिंग टू कोलवा बीच. बीचवर आले आणि आत्ताचा विषय असा आहे की विषय रूमचा चालू आहे आणि आता सध्या भुका पण लागल्यात आणि ही दोघं भांडल्यात काय यांच्यामुळं. तो म्हणतोय तिथं राहावं, पलीकडे रूम आहे तिथं राहावं. एकट्याला विचारलो ते म्हणतोय पणजीच्या तिकडं जावा. फिरायला या म्हणताना कोण येत नाही सर. भावाला सगळ्यांना सांगतो या कोण आला नाही थांबत म्हणून खालावा लागतो. बघा बघा व्ह्यू. अरे किती माग लागायची किती माग लागायची या भावानं. राहू दे राहिले तर तुमचं काय आम्ही जातो फिरायला. तर सध्या आंघोळ वगैरे केले फ्रेश झाले आणि आता भुका लागल्यात. केव्हापासून भुका लागल्यात आम्हाला माहिती आहे काय नाच करा बाबा. बघा आज बीचवर ऊन पडले. काय झालंय जरा आपला पॉइंट हे आहे की नाही त्याची प्राइस आहे 50 रुपयाला एक ज्यूस. आपल्या गावात याची प्राइस किती आहे 20 रुपये लय झालं. सारा घेतो सकाळी काय ऐकली सकाळी 4ला तेवढं जरा 5 कुरकुरे खाल्ले डायरेक्ट आंघोळ केले. ओनली कोल्ड्रिंक्स आहे काय. आता आणि परत बसले आणि आताच ट्रेनिंग आहे परत पणजीच्या बसमध्ये आणि ना आम्हाला जायला आहे बागा बीचला.
आपसाघात. त्या बसमधनं आले आणि आता कलंगूटच्या बसमध्ये आणि बसून आणि परत बागा बीचवर जायचं आहे. आता ही ना मापसा जैसे लिखा है ऐसा कहीं देखो लिखा हुआ कलंगूट अच्छा से ही मतलब यहाँ से दूसरी जगह बस पकड़ के चलो जाओगे तो यहाँ से कलंगूट नजदीक है। फिर आगे किधर जाना पड़ेगा? तुमको अकेले ही घूमना पड़ेगा ना या तो वो साइड से बस मिलेगा इधर से आगे पैदल पैदल जाओगे आधा किलोमीटर फिर फेरी बोट से वो साइड में जाओगे फिर बस मिलेगा। अभी इधर नहीं है यार, बसच नाही तर जरा सुद्धा बस नाही. अरे कौन ये उधर की है क्या? कहीं निकले हो? कलंगूटची बीच वर जायचं आहे बस खाली. बसमध्ये घंटा एक पण माणूस नाही. जो या टाईप तर सांगतो सगळ्यांना झोप आल्या आणि ह्या कुरकुऱ्यावर भावायला 5 रुपये इथं आता आमच्या समोर ते चालू आहे. पण आम्ही ते खाऊ शकत नाही. आणि आताचा विषय असा आहे की आपल्याला डायरेक्ट जेवायचं आहे ना. आता सध्या आमचं प्लॅन आहे की बागा बीचवर जायचं आणि निघल्या बागा बीचवर जायचं ते रूम घ्यायचं. हां बरोबर आहे. पणजीच्या गाडीचा आहे आणि आता विषय असा झाला आहे नाही आम्ही पणजीत आत्ता आले तेवढ्याच बाहेर पोहोचाव झाला आहे. हो काय करायचं आता? भिजत गोवा फिरायचं का रात्री बीच करायचा? काय करायचं मला काय कळलं नाही. अचानकच पाऊस वाढला. डोक्यात ताप झाला की रे काय काय आम्ही सुचवलं आलं आणि काय काय या साईडला मला फॅमिली बागा बीच कसे आले. आता स्टँडवर उतरले आणि इथनं आम्हाला जायचं आहे चालत बीचकडं. गेले म्हणजे काय ते रावणाचं गोव्यातले एक हे 100% हेच आहे. ह्या साईडचंच आहे 100%. काय फरक नाही बाबा हेच आहे. इथं वरतीला हे लावलेलं माहिती आहे काय? हीच आहे बघा ते राक्षसाचं मुडकं लावलेलं त्याचं हेच आहे बघा. बघून घ्या. ही रील बघितला असेल इंस्टाला तुम्ही. हो राक्षसाचं तोंड आहे काय इंस्टा रील आली ती. आता बागा बीचला आलोय मी. यातला एक कुठला तर बाबा हा पसंत केला आहे सांगा कमेंटमध्ये. इंग्लिश सगळं करत आम्ही शेवटी आलो बागा बीच. गर्दी तर आहेच. पहिला कोलवा केला मग त्यानंतर बागा केला. बागा बीचला पब्लिक लई म्हणजे लई जाम आहे. तिकडं बसायचं ते नाही आणि ह्या साईडला म्हणलं की सगळं नावाचं ते नाही. आय लव्ह गोवा. हो हो समुद्र कोसळला. In 600 meters at the roundabout, take the first exit onto Calingute, Baga Road. शेवटी डायरेक्ट बागा बीचला. कसं आहे जल्लोष लई रे लई घासलं. अजून जेवाय नाही आम्ही नुसतं बीच पहिला बागा बीच करायचं आणि एक थोड्या वेळानं आणि बीचवर फिरायचं आपण. कसं आहे हे आता पवायचं बिवायचं का नाही ना? भरती किती आहे बघायचं. आम्ही हॉटेलमध्ये आले आणि 2 दम बिर्याणी 1 इडली मागवला आहे. हा इडली खातोय आणि हा बिर्याणी खातोय. बिर्याणी खाऊया आणि डायरेक्ट बीचवर जाऊया. मस्तपैकी बिर्याणी खाल्लंय हॉटेलला. एवढ्या बॉटल घेऊन मला असं धरा येईल काय? धरायला काय पाणी गार आहे खूप आणि इथं बस स्टॉप आहे. आणि आता चालले आहे मी रूमकडं आणि आज बघा वारं कसं सुटलंय. या साईडला तिकडे साईडला रूम आहे बागा बीचकडं. वारं रूमबद्दल पोचले
आता आज जाऊन बघा रूम कसे आहेत, चांगले आहे काय, असं काय तर वातावरण आहे. सध्या रूममध्ये आले, तुम्हाला रूम दाखवतो. एसी आणि आहे, ठीक आहे. हे बघा आमचा अवतार. पाच झिजलेली माझी. संध्याकाळच्या वाजल्या 7 आणि आमचं जायचं प्लॅनिंग आहे बीचकडं आत्ता सध्या. बघू शकताय माझा लुक. पूर्ण बेडचा पसारा करून टाकला आहे, झोपून टाकलेला आम्ही. आता जाऊया डायरेक्ट बीचवर. चला मग डायरेक्ट जाऊया. मी दरवाजा बंद करून चाललंय गोवा एक्सप्लोअर करायला चालले. रात्रीचं बागा बीचवर पब्लिक किती आहे ते बघूया. बीचवर आले, मला व्ह्यू दाखवतो. एक मिनिट. आवडता पंजाब. इथे क्लब दाखवतो. 2 मिनिट आवाज मला क्लब दाखवतो. हा क्लब आहे. आता क्लबमध्ये एन्जॉय करून आम्ही चाललोय जेवायला आणि आम्हाला लागला भुका. हॉटेलमध्ये पोचले आणि हॉटेलचं नाव हे काय तर आहे. आत्ता जेवण आले मग हॉटेलमधून आणि आत्ता वाजलं 11 आणि त्यांनी आहेत अजून बाहेर.